नमस्कार. मागील लेक्चरला आपण समाजवादाचा विकास या प्रश्नाला व या घटकाला सुरुवात केलेली आहे. मागील तासिकेला आपण समाजवादाचा विकासचा अभ्यास करत असताना मार्क्स पूर्व जे काही समाजवाद आहे त्या मार्क्स पूर्व समाजवादाचा आपण अभ्यास केला. यामध्ये साधारणतः सिसमंडी या विचारवंतांनी न्यू प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये जे काही विचार मांडलेले होते ते विचारांचा अभ्यास आपण केला. त्यामध्ये ते व्यक्तिहितामध्ये समाजहित सामावलेलं आहे या तत्वाला त्यांनी छेद देऊन सामाजिक संपत्तीचा त्यांनी सामूहिक मालकीचा त्यांनी पुरस्कार केल्याचं आपण बघितलं. यानंतर सेंट सायमन यांचा ख्रिश्चन समाजवादाचाही आपण अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी राज्याने गरीब जनतेची आर्थिक सामाजिक सुधारण्याचा प्रयत्न करावा, याचबरोबर संपत्तीचा जे काही श्रीमंत वर्ग आहे त्यांनी आपल्या संपत्तीचा विनियोग हा गरिबांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. सामाजिक शिस्त्यंतर घडवून आणण्याची एक समर्थ कल्पना किंवा एक सामर्थ्य त्यांनी या समाजवादी धारणेमध्ये आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. याबरोबरच रॉबर्ट ओवेन यांनी जी काही सहकारी समाजवादाची संकल्पना सांगितलेली होती तर त्याचाही आपण सविस्तर आढावा घेतलेला होता की या रॉबर्ट ओवेन हे स्वतः उद्योगपती असून सुद्धा त्यांनी कामगारांसाठी जे काही प्रयोग करले होते तर ते प्रयोग एक सक्सेस ठरलेले होते. कामगारांसाठी वसाहत काढणं, त्यांच्या मुलांसाठी शाळा स्थापन करणं, त्यांना अधिक वेतन देणं आणि त्यामुळे कामगार एक अतिशय कर्तव्यबुद्धीने आणि जबाबदारीने कामगारांनी काम केलेलं होतं हे त्यांनी अनुभवाद्वारे हे सिद्ध करून दाखवलेलं होतं. याचबरोबर चार्ल्स फेरियर असेल यांनी समाजवादी विचारसरणीच्या विकासामध्ये फेरियर यांचा देखील मोठा सहभाग राहिलेला आहे. त्यांनी सामूहिक जीवनावर आधारलेल्या संस्थांद्वारे समाजवाद प्रस्थापनेची संकल्पना मांडलेली होती. त्यांचा जो काही समाजवाद होता तो एक आदर्श समाजवाद म्हणून ओळखला जात असायचा. त्यानंतर लुई ब्लॅक यांचासुद्धा सहकारी समाजवाद होता. त्या ब्लॅकच्या मते स्पर्धा हे सर्व अनर्थांचे कारण आहे. त्यासाठी सहकाराच्या तत्वाद्वारे नव्याने समाजाची उभारणी केली पाहिजे. प्रथम समाजामध्ये सामाजिक कारखाने जे सोशल वर्कशॉप हे स्थापन केले पाहिजे. भांडवली अर्थव्यवस्था लोकशाही तत्वावर आधारलेली नसल्याने त्यामध्ये कामगारांचे शोषण केले जाते. त्यामुळे आपल्याला एक सामाजिक कारखाने काढले गेले पाहिजे. हे कामगारांचं शोषण जर थांबवायचं असेल, भांडवलशाहीमध्ये दोष जर नष्ट करायचे असेल तर त्यासाठी या सहकारी समाजवादाचा पुरस्कार त्यांनी केलेला दिसून येतो. मार्क्सच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने एक शास्त्रीय समाजवादी विचारसरणी विकसित झालेली आहे. कार्ल मार्क्स आणि त्यांचा एक शास्त्रीय समाजवाद अभ्यासणं ह्या समाजवादाच्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आपण आधी बघितल्याप्रमाणे जे काही सर्व विचारवंत होते तर त्यांच्या विचारधारेला एक मार्क्स पूर्व समाजवाद म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरचा जो काही समाजवाद आहे हा समाजवाद म्हणजे मार्क्स प्रणित समाजवाद किंवा मार्क्स नंतरचा समाजवादी विचार असे त्यांचं वर्णन केलं जातं. समाजवाद्यांची जी काही कल्पनारम्य चित्रे निर्माण केली होती तसेच आदर्श व्यवस्थेचा पुरस्कार केला होता. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून क्रमाक्रमाने समाजवादी समाज स्थापन करता येईल असा विश्वास प्रकट केलेला असला तरी तो मार्ग निरुपयोगी होता. म्हणजे मार्क्स पूर्व जो काही समाजवाद होता ही कल्पनेवरती आधारलेला अशा पद्धतीने तो होता. ही कल्पनारम्य चित्र तयार केलेले होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून हळूहळू आपण लोकशाही समाजवादाकडे किंवा समाजवादी विचारसरणीकडे संक्रमण करायचं आहे जी काही भूमिका मार्क्स पूर्वच्या कालखंडामध्ये घेतलेली होती अभ्यासकांनी तर तो मार्ग निरुपयोगी आहे असं मार्क्सने सांगितलेलं होतं. मग मार्क्सने वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. अर्थशास्त्रीय सिद्धांत आणि इतिहासाची एक भौतिक मीमांसा करून या विचाराच्या मदतीने भांडवलशाहीचे विश्लेषण करून समाजाचा विकास होत असताना समाज एका अवस्थेकडून आपोआपच दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणार आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था नष्ट होईल आणि समाजवादी व्यवस्था स्थापन होणे अपरिहार्य ठरणार आहे. समाजवादी समाज रचना ही अपरिहार्य असल्यामुळे
ती विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट नियमानुसार स्थापन होणार असे तर्कसंगत युक्तिवाद करून एक पटवून देण्याचे काम मार्क्सने केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या समाजवादी विचारसरणीला एक शास्त्रीय समाजवाद असे नाव दिलेले आहे. मार्क्सने आपला जो काही समाजवाद मांडलेला आहे तो समाजवाद आजपर्यंत मांडल्या गेलेल्या समाजवादी विचारांपेक्षा वेगळा आहे हे दर्शवण्यासाठी त्यांनी साम्यवाद या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे साम्यवाद आणि समाजवाद किंवा शास्त्रीय समाजवाद हे एकाच अंगाने असते, पण साम्यवादाचा इतिहास हा दीर्घ आहे. म्हणून मार्क्सने जो काही विचार मांडला आणि समाजवादापेक्षा आपला स्वतःचा विचार कसा वेगळा आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी मार्क्सवाद किंवा साम्यवाद असा शब्दप्रयोग केलेला आहे. आपला समाजवाद प्रखर आहे हे त्यांना दाखवायचे होते. त्यासाठी त्यांनी साम्यवादी जाहीरनामा, दास कॅपिटल, क्लास स्ट्रगल यासारखे ग्रंथ, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो यासारखे ग्रंथ लिहून त्यांनी आपले शास्त्रीय समाजवादी जे काही विचार आहे ते विचार स्पष्ट केलेले आहे. त्या विचारांनाच मार्क्सवाद असे सुद्धा म्हटले जाते. त्यांनी सर्वप्रथम विरोध विकासवादी तत्वज्ञान सांगितलेलं होतं. मार्क्सच्या मते भौतिक परिस्थितीमध्ये प्रामुख्याने उत्पादन, विभाजन इत्यादी क्षेत्रामध्ये जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेत विरोधाची अथवा संघर्षाची बीजे दिसतात. त्यातून संघर्ष निर्माण होऊन विकास होत असतो आणि विकासाचा एक नवा टप्पा गाठला जातो. अशा प्रकारे विरोधातून विकास होतो असं एक सर्वस्वी नवा वाटणारा विचार मार्क्सने सांगितलेला होता. जो काही संघर्ष असेल या संघर्षातून विनाश होत नाही तर संघर्षातून विकास होत असतो असं एक विरोध विकासवादाचं तत्व कार्ल मार्क्सने यासाठी मांडलेलं आहे. याचबरोबर त्यांनी इतिहासाची भौतिकवादी मीमांसा सुद्धा केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की मानव जातीचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. मनुष्याला आपलं अस्तित्व हे कायम ठेवण्यासाठी आणि मनुष्याचा विकास घडवून आणण्यासाठी मनुष्याने नेहमीच संघर्ष केलेला आहे असा विचार मार्क्सने मांडलेला आहे. व त्यांनी काही अवस्था सांगितलेल्या आहे, समाजाच्या काही अवस्था सांगितलेल्या आहे आणि त्या अवस्थेतून कशा पद्धतीने मनुष्य विकसित पाहून दुसऱ्या अवस्थेमध्ये गेला असा विचार त्यांनी सांगितला. सर्वप्रथम प्राचीन काळामध्ये गुलामगिरीची अवस्था होती असे मत त्यांनी प्रतिपादन केलं. त्यात गुलामांनी स्वतंत्रपणे मालकांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेला आहे. म्हणजे गुलामगिरीच्या अवस्थेमध्ये मालकाच्या विरोधामध्ये गुलामांनी उठाव केला आणि त्यांनी संघर्ष केला आणि मग त्यातून स्वतंत्र अस्तित्व त्यांचं निर्माण झालं. नंतरच्या कालखंडात मध्ययुगीन काळामध्ये सरंजामशाही व्यवस्था निर्माण झाली. या सरंजामदारांशी सुद्धा जो काही मजूर वर्ग होता ह्या मजूर वर्गांनी संघर्ष केलेला होता आणि त्यातून मग आधुनिक कालखंडामध्ये एक भांडवलवादी शासन व्यवस्था किंवा भांडवलशाही व्यवस्था ही निर्माण झालेली आहे. या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये भांडवलदार व श्रमिक हे दोन वर्ग निर्माण झाले. तसेच पहिल्या काळामध्ये गुलाम आणि मालक, नंतर सरंजामदार असेल आणि शेतमजूर असतील आणि या भांडवलवादी व्यवस्थेमध्ये कामगार आणि कंपनीचे मालक म्हणजेच कारखानदार असे दोन वर्ग निर्माण झालेले आहे. मग ही जी काही भांडवलदार वर्ग आहेत हा श्रमिकांची पिळवणूक करतो आणि अत्यंतिक नफा किंवा अतिरिक्त नफा हा स्वतःच्या खिशामध्ये टाकतात. त्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंती होत जातात व गरीब अधिक गरीब होत जातो. म्हणूनच आता शोषण मुक्तीसाठी श्रमिकांचा वर्ग संघटित होऊन त्यांनी लढा दिला पाहिजे. श्रमिक एक रक्ताळलेली क्रांती करेल आणि भांडवलशाही संपुष्टात आणू शकतील आणि त्याचबरोबर ते राज्यव्यवस्था सुद्धा ताब्यात घेतील. व भांडवलशाही नष्ट होण्यास बेकारी आणि तेजीमंदी हे दोन मुख्य घटक कारणीभूत होतील. तसेच त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था आणि शेवटी वर्गविहीन अशी नवीन समाजरचना स्थापन होईल असे मार्क्सने त्यावेळेस प्रतिपादन केलेले होते. त्याचबरोबर त्यांनी अतिरिक्त मूल्याचा सुद्धा विचार मांडलेला होता. त्यांनी सांगितलं की वस्तूची किंमत तिच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या आवश्यक श्रमातून होत असते आणि त्यातून त्या वस्तूची किंमत ठरत असते. म्हणजे श्रम हा मूल्याचा पाया आहे. म्हणजे कुठल्याही वस्तूवरती
मूल्य जर ठरवायचं असेल, त्या वस्तूची किंमत ठरवायची असेल, तर त्या वस्तू तयार करण्यासाठी, ती वस्तू निर्मितीसाठी किती मूल्य खर्च झालेले आहे, यावरून त्या वस्तूची किंमत ही वाढत जात असते. ह्या मूल्य सिद्धांताच्या आधारे त्यांनी अतिरिक्त मूल्याची संकल्पना मार्क्सने मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं की कामगारांकडून निर्माण होत असलेले मूल्य आणि कामगारांना देण्यात येणारा मोबदला या दोन्हींमध्ये फरक असतो. तेवढे अतिरिक्त मूल्य असू शकते. हे मूल्य नफा या स्वरूपात भांडवलदार मालकाला मिळत असल्यामुळे कामगारांची फसवणूक व पिळवणूक होते असे मार्क्स म्हणतात. जो काही वस्तू निर्मितीसाठी जो खर्च येतो त्यापेक्षा अधिक किमतीला त्या वस्तूची विक्री होत असते. त्यातून वस्तूवर झालेले खर्च आणि याचबरोबर तिला किती किंमत आलेली आहे, मधला जो काही फरक आहे, हा फरक म्हणजे अतिरिक्त मूल्य. मग हे जे काही मूल्य प्राप्त झालेलं असतं हे भांडवलदाराच्या खिशामध्ये गेलेलं असतं आणि प्रत्यक्षात किंवा वास्तविक जर बघितलं तर ह्या मूल्यावरती किंवा ह्या अतिरिक्त मूल्यावरती कामगारांचा सुद्धा तितकाच हक्क आहे, कारण त्या कामगारांनी त्या वस्तू निर्माण केलेली आहे. वस्तू निर्माण केलेल्या व्यक्तीला अतिरिक्त नफा देणं हे आवश्यक आहे. अशा पद्धतीचा अतिरिक्त मूल्य सिद्धांताचा विचार मार्क्सने आपल्या शास्त्रीय समाजवादामध्ये मांडलेला आहे. आणि ह्याच परिस्थितीमध्ये म्हणजे जशा गुलामगिरीची अवस्था संपुष्टात आली, सरंजामशाही व्यवस्था संपुष्टात आली, अशाच पद्धतीने कामगार वर्ग क्रांती करून आपले शोषण व पिळवणुकीचा जो काही अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी भांडवलशाही विरुद्ध सशस्त्र क्रांती करणार आहे. आणि क्रांतीनंतर भांडवल, उत्पादन साधने व राजकीय व्यवस्था आपल्या हाती घेतील आणि त्या संपूर्ण भांडवलदारशाहीचा एक नाश घडवून आणतील. त्यांनी सांगितलं होतं की सर्व कामगारांना एकत्र या, म्हणजे जगातील सर्व कामगारांना ऐक्याची आणि एकात्मतेची त्यांनी हाक दिलेली होती. जगातील सर्व कामगारांना एकत्र या आणि ह्या भांडवलशाहीचा विनाश घडवून आणा, कारण ह्या भांडवलशाहीमुळेच तुमचं दारिद्र्य किंवा तुमची जी काही बेरोजगारी आहे, तुमची जी काही हलाखीची परिस्थिती आहे ही या भांडवलशाहीमुळेच आलेली आहे. म्हणून कामगारांनी आपल्यावर जो काही अन्याय झालेला आहे हा अन्याय जर दूर करायचा असेल तर भांडवलशाही विरोधात सशस्त्र क्रांती करणं आवश्यक आहे. आणि क्रांतीनंतर ही भांडवलशाहीमधील जी काही उत्पादनाची साधने आहे ही साधने कामगारांच्या हातामध्ये येतील. याचबरोबर राज्यसंस्था जी आहे तर राज्यसंस्था सुद्धा कामगारांच्या हातीमध्ये येईल किंवा कामगारांचं नियंत्रण असेल. राज्य व्यवस्थेवरती कामगारांनी नियंत्रित प्रस्थापित करून जी काही उत्पादनाची साधने आहेत ही समान पातळीवरती ही वाटप, त्याचं वितरण त्याचं केलं जाईल आणि तेव्हा मग समाजवादी समाज रचना ही निर्माण होईल. म्हणजे कामगारांनी क्रांती करून एक नवीन राज्यव्यवस्था आपल्या हाती घेतल्यानंतर काही काळ ही कामगारांची हुकुमशाही असेल. कामगारांच्या हुकुमशाहीने संपत्तीची खाजगी मालकी नष्ट करावी, मालमत्ता व तिचे निर्माण करण्याची साधने ही समाजाच्या मालकीची असावी, संपत्तीचे सामाजिकरण करावे, या संपत्तीचा सर्व समाज घटक सामुदायिक पद्धतीने उपभोग घेतील. हा उपभोग प्रत्येकाच्या गरजेनुसार व संपत्तीच्या उत्पादनाच्या कार्यक्षेत्रानुसार असेल. यामध्ये कोणाचेही शोषण होणार नाही. संपत्तीचे सामाजिकरण केल्याने समाजामध्ये गरीब श्रीमंत, भांडवलदार श्रमिक असे वर्ग अजिबात राहणार नाही. समाजातील सर्व घटक समान असतील. त्यामुळे सामाजिक वर्ग जे आहेत हे वर्ग नष्ट होऊन वर्गविहीन समाज रचना इथे अस्तित्वात येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस क्रांती होईल, क्रांतीनंतर काही काळ हा कामगारांच्या हुकुमशाहीचा असेल. या कालखंडामध्ये सर्व संपत्तीची मालकी ही समाजाच्या ताब्यामध्ये असेल. संपत्तीचं सामाजिकरण केलं जाईल, राष्ट्रीयकरण केलं जाणार आहे. या संपत्तीचा सर्व घटक जे काही सर्व समाजातील सर्व घटक आहेत हे सर्व घटक या संपत्तीचा उपभोग घेतील आणि त्यामुळे समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा वर्ग अस्तित्वात राहणार आहे. म्हणजे गरीब आणि श्रीमंत अशा पद्धतीचे जे काही वर्ग, विषमता प्रधान वर्ग आहे ते हे वर्ग निर्माण होणार नाही. या समाजातील हे वर्ग नष्ट झाल्यामुळे वर्ग संघर्ष राहणार नाही. परिणामी पोलीस, कायदे, न्यायालय, तुरुंग या व्यवस्था सुद्धा अनावश्यक ठरतील. साम्यवादी समाजामध्ये वर्ग संघर्षाऐवजी सामंजस्य व स्पर्धेऐवजी सहकार्य असेल व हे सहकार्य उत्स्फूर्त असेल. समाजवादी समाजरचना निर्मितीच्या कार्यात
प्रत्येक समाज घटक एक जबाबदारीने आणि स्वयंशिस्तीने कार्य करेल आणि त्यामुळे राज्याचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत जाऊन राज्यव्यवस्था ही लोप पावेल. म्हणजे कामगारांची हुकुमशाही निर्माण झाल्यानंतर अशा पद्धतीने ही भांडवलशाही व्यवस्थेचा पूर्णपणे नायनाट होईल. असा एक वर्गविरहित राज्यविरहित एक नवीन विचार मार्क्सने मांडलेला आहे. मग हे मार्क्सच्या विचारांचा जर आपण काही अभ्यास केला तर यामध्ये काही थोड्याशा उणिवा इथं जाणून घेता येईल की हे सर्वच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाचे केंद्रीकरण झालेले आहेत असे मार्क्सने म्हटलं तरी ही काही पूर्णपणे खऱ्या अर्थाने सत्य म्हणता येणार नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये किंवा त्याही काळामध्ये संयुक्त भांडवली संस्था किंवा सहकारी संस्था इत्यादींची सुद्धा संख्या वाढत असल्यामुळे आर्थिक केंद्रीकरणाला एक पायबंद बसलेला आहे. म्हणजे आर्थिक केंद्रीकरण खऱ्या अर्थाने झालेलंच आहे असंही काही ठिकाणी झालेलं आहे, परंतु ज्या सहकारी संस्थांच्या वाढीमुळे आर्थिक विकेंद्रीकरणामध्ये सुद्धा वाढ होत आहे. त्याचबरोबर संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये म्हणून भांडवलशाही राष्ट्रसुद्धा एक संपत्तीच्या विकेंद्रीकरणाचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर मजूर आणि मालक यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये यासाठी भांडवलवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेले राष्ट्रसुद्धा सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे वर्गयुद्धाचा जो काही धोका मार्क्सने सांगितलेला होता हा सुद्धा धोका कमी झालेला आहे. भांडवलवादी राष्ट्रांनी सुद्धा वर्गयुद्धापेक्षा वर्ग समन्वय करण्यावरती अधिक भर दिलेला आहे. मार्क्सने सांगितलं होतं की औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेल्या देशामध्ये क्रांती होईल, पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर ह्या औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेल्या राष्ट्रांमध्ये ही मार्क्सवादी क्रांती झाली नाही, तर त्या राष्ट्रातील भांडवलदारांनी त्या राष्ट्रातील राज्यव्यवस्थेने कामगारांच्या कल्याणाचा विचार करून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्यांचे कल्याणकारी धोरण हे स्वीकारलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक सनदशीर मार्गाने भांडवलशाही अर्थव्यवस्था नष्ट करून समाजवादी विचार मार्क्सने सांगितलेला आहे. धन्यवाद.